ही मनोज गुलचंद बांते इटगाव आमचा शंभू ग्रुप ह्या बैलाचा शंभू नाव आहे. अच्छा. आमचा चॅम्पियन बैल हा. अच्छा. आणि हा होडीच्या खेळाचा बैल आहे. इथंच मागच्या वर्षी हा 4 नंबरला खेळलाय. हा शंभू चिला 2 नंबरला खेळलाय, तो जिंकलाय. नेमका पाळणा आहे याचा. याला आता कमसे कम 7-8 बैल फेरून गेले. आता तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहात? आता मला 15-16 वर्ष म्हणजे आमच्या बचपनच याच्यामध्ये. हो, माझे वडील स्वतः कातकर होते. भंडारा जिल्ह्यात 1 नंबरचे कातकर असल्यासारखे होते पहिले. नियोजनाने चालला तर सवक पूर्ण होऊ शकते, नाही तर सवक पूर्ण होऊ शकत नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गडेगावचा पट आणि या पटामध्ये काही विजय काही पराजित जोड्या आहेत. तरी पण काही बैल जोड्या मालकांना आपण त्यांच्याबद्दल माहिती विचारू आणि बैलाबद्दल माहिती विचारू. तर दादा, सर्वात अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा मला. ही मनोज गुलचंद बांते इटगाव. तर आपल्या बैलाबद्दल माहिती सांगा आणि अगोदर माणसाबद्दल माहिती सांगा आपल्या तुम्ही. माहिती म्हणजे हे आमच्या आता ग्रुपचेच माणसं आहेत. काय ग्रुप आहे तुमचा? आमचा शंभू ग्रुप, ह्या बैलाचा शंभू नाव आहे. अच्छा. आमचा चॅम्पियन बैल हा. अच्छा. आणि हा होडीच्या खेळाचा बैल हा. होडीच्या खेळाचा बैल आहे का? हो. बैलाचे नाव सांगा अगोदर. हा आहे तलवार आणि हे शंभू. अच्छा. आणि तो शिव. हे 3च बैल आहेत का आणखी बैल आहेत? आणखी आपल्याकडे अजून 6 बैल आहेत. 6 बैल आहेत. ते आले आहेत का नाही, ते बैल नाही आले आहेत. इथे फक्त आपण 4च बैल आणलो होतो. हा. मग कोटी कोटी खेळ झालाय तुमचा? आमचा खेळ इथंच मागच्या वर्षी हा 4 नंबरला खेळलाय हा शंभू. हा. हे नवीन आहेत 2. आज किती नंबरला गेलाय मग? आता आज त्याचे काल सेकंड नाही जमले. हा. त्याची एसन लटकल्यापासून नाही का, म्हणून त्याच्या आता मांग नंबर लागला होता, तरी विजय झाले. 2 जोड्या विजय झाल्या आमच्या. हो. आज किती नंबरवरती होता? आज तो 33 नंबरला होता. याच्या अगोदर आणखी कोटी कोटी खेळ झालाय तुमचा? याच्या मिन्सीला 2 नंबरला खेळलाय, तो जिंकलाय. त्याच्या अगोदर वाकेसरला बी खेळलाय तो. 4-5 पट खेळला. आम्हाला जास्त सेकंडला तेवढा नेत नाही आम्ही. आमच्या तिकडे बाहेरच खेळवतात जास्त होळीवाला. होळीचा मग मसली भावळ. मसली भावळला चांगला गेम हो, चालतो. चांगले गेम होतात तिकडे. तर मला सांगा, याच्या म्हणजे पाळ कोणासोबत आता असते? आता नेमका म्हणजे याचा नेमका पाळणा आहे याचा. याला आता कमसे कम 7-8 बैल फेरून झाले आहेत. त्याच्या बरोबरचा पाळणा मिळाला आपल्याला अजून. कोशिश चालू आहे त्याला बैल आणण्याची, दुसरा बैल मिळवासाठी नाही का. त्याला बैल नाही मिळून राहिले त्याच्या रेंजचे. मग मला सांग दादा, आपल्याला सेकंदचा म्हणजे धागा गडीवाला चांगला वाटते तुम्हाला? हो, धागा गडीमध्ये कसं आहे, कोणाला वादविवादची गरज नाही. कोणी कमी लागले जास्त लागले त्याच्यात वादविवादची काही हा नाही. धागा गडी म्हणजे चांगला, हा एक चांगला आहे. आजच्या गडेगावच्या पटाचं काय आहे तुमचं? नाही, याची कमिटी म्हणल्यात आपल्याला खूपच आवडली. नियमानुसार काम होते आणि दान बी व्यवस्थित आहे. आणि जे बी त्यानं जे हा नियोजन केलाय तो व्यवस्थित आहे इथं. तर माझा एक प्रश्न होता तुम्हाला, माझा आणि माझ्या व्ह्यूअर्सचा, जे पण माझे व्हिडिओ पाहिजे. तर नवीन, आता तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये? आता मला 15-16 वर्ष म्हणजे आमच्या बचपनच याच्यामध्ये. हो, वडिलापासून आहे का? वडिलापासून. माझे वडील स्वतः कातकर होते. भंडारा जिल्ह्यात 1 नंबरचे कातकर असल्यासारखे होते पहिले. तर माझा एक व्ह्यूअर्स आणि माझा प्रश्न आहे का बा, जे आता नवीन येणारे या बैलगाडा क्षेत्रामध्ये नवीन येणारे आहेत, तर त्यांना काय सजेस्ट करणार तुम्ही? त्यांना कसं आहे, नियोजनाने चालले पाहिजे. नियोजनाने चालला तर सवक पूर्ण होऊ शकते, नाही तर सवक पूर्ण होऊ शकत नाही. जेव्हा नियोजनाने चालेल त्याच्यात सवक आहे हा पटाचा. म्हणजे त्याच्यासाठी मग का करायचं आणि का नाही करायचं? त्यासाठी आपल्याला पूर्णपणे बैलाची पहिले प्रॅक्टिस वगैरे जे काही आहे ते बरोबर आपल्याला करून सन्यारी नाही का, त्यांच्या आपण फिटोफिट त्याला व्यवस्था खाण्यासाठी का लागते का नाही, त्याची प्रॅक्टिस, त्याचा ड्रायव्हर, त्याचं नियोजन पूर्ण त्याच्यासाठी का लागते हे पूर्ण पाहून सन्यारी त्याचा पूर्ण सवक केल्या जाते. मग हे तुमचे बैल म्हणजे फक्त या बैलगाडा आपला शर्यतीसाठीच आहेत का? 12 महिने आपला बंडी बैल वगैरे? नाही, शेतीच्या कामासाठी तर नाही करत यूज, फक्त शर्यतीसाठी. शर्यतीसाठी. अच्छा. तर धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल.